गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज बैठक होणार आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज बैठक घेणार आहेत। गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात उपाययोजना केल्या जात आहेत। एसटीपी प्लांटसह इतर उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्याच्या सरकारपुढे या ठिकाणी आव्हान आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नाशिक दौऱ्यावर। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, अगदी खरं तर 2 दिवसांपासून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या तर नाशिक दौऱ्यावर आलेल्या आहे। काल त्यांनी क्रेडाईच्या एरोनॉमिक्स या कार्यक्रमाला उपस्थित होत्या, तर आज त्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे। याच बरोबर उद्योजकांसोबत देखील त्यांची बैठक असणार आहे। विशेषतः म्हणजे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरची ही बैठक महत्त्वाची असणार आहे, कारण नदी प्रदूषणाचा जो मुद्दा होता गोदावरी नदीच्या संदर्भातला तो अत्यंत ऐरणीवर आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नदी कशी स्वच्छ राहिली पाहिजे या अनुषंगाने तर या बैठकीमध्ये विचारमंथन केलं जाणार आहे। त्यासोबतच उद्योजकांना देखील सांडपाणी प्रक्रियेच्या संदर्भात जी आहे ती माहिती देण्यात येणार आहे आणि नवीन जे सांडपाणी प्रकल्प आहे त्या प्रकल्पास देखील पंकजा मुंडे या भेट देणार आहे। त्यामुळे एकूणच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ही महत्त्वाची मानली जाते आणि या पंकजा मुंडे आता यामध्ये काय काय निर्णय घेत आहे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।